It's very good morning, friends. We have started chapter number 7, that is depreciation, in last few lectures. We have studied problem number 1 of method number 1, which is fixed installment method, straight line method, or original cost method. याचे शॉर्टकट्स पण कधी कधी यूज करतात क्वेश्चन्स मध्ये. सो यू शुड रिमेंबर full name, that is fixed installment method, straight line method, or original cost method. Now we have completed problem number 1. We will quickly move on to problem number 2. They will not specifically mention that is problem is of method number 1 or method number 2. By reading question, you should know, or you should get to know about the method of depreciation. Okay, method for calculation of depreciation. असं तरी मेथड तुम्हाला स्पेसिफिकली सांगणार नाहीयेत मेथड नंबर 1 चा प्रॉब्लेम आहे और 2 चा आहे. तुम्हाला रीड करून कळायला पाहिजे. आणि रीड करून कसं कळतंय हे तुम्हाला मी सांगतो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. जसं प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये क्लिअरली सांगितलं होतं फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड. Problem number 2. Messrs. X and Y purchased a machinery worth rupees 2 lakh on 1st April 2015. Accounting year of Messrs. X and Y closes 31st March every year. Messrs. X and Y provides depreciation at 10% per annum. Per annum means for 1 year. Okay. On original cost. On original cost. Original cost means original cost method आहे. Method number 1 असं कळायला पाहिजे. Okay. On 30th of September 2017, the machinery was sold for 1,20,000. Machinery विकलेलं पण आहे. We have sold this machinery for 1,20,000 on 30th of September 2017. Give machinery account and depreciation account for 3 years. Almost same question आहे, but आपण शेवटी 30th सप्टेंबरला मशिनरी सेल केलेलं आहे. सर सेल केल्यानंतर काय करायचं बघू ना आपण. काय टेन्शन घेऊ नका. ओके. डिप्रिशिएशन मध्ये काय चेंजेस होणार, सेल केल्यानंतर काय होतंय सगळं बघणार आहे आपण. बट आपण वर्किंग करायचं का आधी? वर्किंग करायचं. कॅन वी स्टार्ट वर्किंग? वर्किंग करायचं का? प्रॉब्लेम नंबर 2, पेज नंबर 48. येस. फर्स्ट मेथड नंबर कुठला आहे ते लिहितो किंवा मेथडचं नाव लिहितो आपण. आता तुम्ही इथं काय लिहू शकता? फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड असंही लिहू शकता, और ओरिजिनल कॉस्ट मेथड असंही लिहू शकता, और SLM. ओके, कारण हे तिन्ही एकच आहेत. Second, rate of depreciation. Please tell me rate of depreciation. We have read question. Everyone has book. So please tell me rate of depreciation. Rate of depreciation. I'm asking you a question.
10% per annum. And third one is closure of accounting year of financial year, 31st March. ओके. अनिकेत, तुम्ही काय सांगितलं मला कळालेलं नाहीये. ओके. असं लिहायचंय. फर्स्ट मेथडचं नाव, देन रेट ऑफ डेप्रिसिएशन, देन 31st मार्च. ओके. म्हणजे अकाउंट्स कधी क्लोज करतो आपण ते. आता आपल्याला वर्किंग कसं करतो आपण? गडबड करू नका. सेकंड प्रॉब्लेम आहे आता. गडबड करू नका प्लीज. थोडंसं जागा सोडायचं इयर लिहिण्यासाठी. एकच मशिनरी आहे आणि ते विकलेलं आहे. त्याला त्यामुळे सोल्ड मशिनरी असं नाव देतो आपण. काय? सोल्ड मशिनरी. ओके. एकच मशिनरी आहे, त्यामुळे लगेच टोटल डेप्रिसिएशन ॲज ऑन 31st मार्च. ॲक्चुअली लास्ट कॉलम असतंय, बट आता एकच मशिनरी आहे, त्यानंतर हेच करावं लागेल मला. ओके. तुमच्याकडे स्केल आहे, पेन्सिल आहे, व्यवस्थित रुलिंग करा. मिनिमम मला 20 लाईन्स लागतील मिनिमम. ओके. 15 to 20 लाईन्स. गडबड करायचं नाहीये, लक्ष द्या. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. हे टॉपिक ईझी आहे. हे लक्षात घ्या आधी. टफ नाहीये. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केला नाही तर टफ होत जाणार आहे. येस नाव. आता डेट लिहिण्याचं थोडंसं स्टाईल मी चेंज करणार आहे बघा. 1st एप्रिल 2015. सर असं का लिहिताय तुम्ही डेट? असं लिहिलं तर थोडं जागा कमी लागते बघा. मी समजा आता 1st एप्रिल 2015 असं लिहिलं, जागा जास्त लागते. ओके. नंतर काय होणार आहेत? मशिनरी एक नसणार आहे, 2-3 असणार आहेत. मग कॉलम वाढतात. वर्किंग करायला अवघड होतंय. मग एक स्टाईल सांगतोय तुम्हाला डेट लिहायचं. हे वर्किंग आहे बरं का, आपल्या स्वतःसाठी आहे हे. कोणाला कळालं नाही तरी चालतं, म्हणजे चेक करणाऱ्यांना. 1/4/2015 असं लिहिणार आहे आपण डेट. ओके. आता 1st एप्रिल 2015 ला आपण परचेस केलो 2 लाखचं मशिनरी. आता इथं जागा आहे काय तेवढा इश्यू नाहीये. 1/4/2015 ला 2 लाखचं मशिनरी इश्यू केलो. मला इयर कळत नाहीये. इयर कुठलं आहे हो हे? मला इयर लिहायचं आहे इथं. 2014-15 आहे का 2015-16 आहे? 16-17 आहे? मला कळत नाहीये. 1st एप्रिलला आपण परचेस केलो. 1st एप्रिल ऑफ 2015. येस एनीवन? गौतमी परत एकदा विचार करा. 1st एप्रिलला इयर स्टार्ट होत असतंय. 1st एप्रिलला इयर स्टार्ट होत असतंय. 1st एप्रिल 2015 टू 31st मार्च 2016 असं इथे लिहू नका बरं का हे. ओके. सो इयर विल बी 2015-16. 2015-16. काही जण 14-15 म्हणतायत. ज्यांनी पण म्हणले होते किंवा आता म्हणतायत त्यांनी मला सांगायचं कळालं का? 1st एप्रिलला इयर स्टार्ट होतंय. 31st मार्चला इयर एंड होतंय. तुम्ही ज्यांनी 14-15 म्हणतायत, ते इयर 31st मार्च 2015 ला कंप्लीट झालेलं आहे. आपण आहे 1st एप्रिल 2015 ला. इथून पुढे जाणार ना आपण मग. ओके. व्हेरी गुड. येस. अजून काय दिलंय का 2015-16 मध्ये? क्वेशन व्यवस्थित रीड केलेलं पाहिजे हां. क्वेशनमध्ये अजून काही दिलेलं नाहीये. बघा तुम्ही 2015-16 चं इन्फॉर्मेशन अजून काय आहे का? क्वेशनमध्ये बघायचं. अजून काय पर्चेस केलो का दुसरं मशिनरी? सेल केलो का? चेक करायचं. सर तुम्ही असं का म्हणताय फर्स्ट प्रॉब्लेमला तर म्हणला नाही. ते ईझी होतं प्रॉब्लेम आणि मला तिथं ते थिंकिंग तिथं डेव्हलप करायचं नव्हतं. कारण फर्स्ट प्रॉब्लेम होता. आता हे थिंकिंग डेव्हलप करायचंय तुम्ही. कसं हो? बघायचं क्वेशनमध्ये इन्फॉर्मेशन दिलेत का? 2015-16 चं अजून काही इन्फॉर्मेशन आहे का? नो. मग काय करायचं? 31st मार्चला डेप्रिसिएशन घ्यायचं. ओके. इयर एंडला 31st मार्च 2016 ला 31st मार्च 2016 ला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. वी हॅव टू कॅल्क्युलेट डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट.
Can you please tell me 10% per annum on original cost, that is 2 lakh? How much? मला 10% पाहिजे 2 लाखचं. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. ह्याच्या एवढं ईझी क्वेशन असू शकत नाही. अनिकेत, तुम्ही 2 लाखचे 10% 1,90,000 म्हणताय. 2 लाखचे 10% 1,90,000. इज दिस युअर आन्सर? प्लीज थिंक अगेन. 10% ऑफ 2 lakh. 10% ऑफ 2 lakh. 10% सगळ्यांना काढता येतात का? ऑर नॉट? 10% येत नाही तुम्हाला? का आन्सर द्यायचं नाहीये? युनिट प्लेसचे एक 0 कट केलात ना तुम्ही, 10% येत असतंय. ओके? किती राहिलंय? 20,000. हां, 20,000. आय होप सगळ्यांना कळालेलं आहे. आणि 31 मार्चचं डेप्रिसिएशन आहे. एकच मशिनरी आहे. डायरेक्टली मी आउटर कॉलम म्हणजे शेवटच्या कॉलममध्ये, लास्ट कॉलममध्ये पण 20,000. नेक्स्ट डेप्रिशिएशन काय असतं? डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट म्हणतो आपण. इज द रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ द फिक्स्ड असेट. मग हे काय करायचं असतं? लेस करायचं असतं. 2 लाख मायनस 20,000 किती येतात तो? 1,80,000. ओके, मी रिस्क घेत नाहीये. मी स्वतः लिहिलो आता. ओके, अदरवाईज तुम्ही काय आन्सर दिला असतात आय डोंट नो. तरी काही जण आन्सर देतात. थँक यू सो मच हां. 31 मार्च 2016 नंतर 1 एप्रिल 2016 येतंय. कॅन यू प्लीज टेल मी द इयर? आता हे कुठलं इयर आहे? 1 एप्रिल 2016. सेकंड इयरमध्ये आलो ना आपण. 3 इयर्ससाठी अकाउंट प्रिपेअर करायचंय. टू 2016-17. बघा, रीड करा. क्वेशन रीड करा तुम्ही. स्क्रीनवर पण आहे, बुक पण तुमच्याकडे आहे. प्लीज टेल मी 2016-17 मध्ये काय दिलंय का तुम्हाला? पर्चेस सेल बघा, चेक करा. पर्चेस सेल काय आहे का मशिनरीचं? चेक करायचं. मला आन्सर द्यायचं. सर येस, पर्चेस आहे सर अजून एक मशिनरीचं. नो, नाहीये सर. सेल आहे का चेक करा. येस सर, सेल आहे. नो सर, सेल पण नाहीये. असं काहीतरी आन्सर द्या. येस, नो वगैरे. क्वेशन तुमच्या समोर आहे. प्रॉब्लेम नंबर 2 चालू आहे. ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगतो. 2016-17 मध्ये. 16-17 म्हणजे कळतंय का कधी? फ्रॉम 1 एप्रिल 2016 टू 31 मार्च 2017. या पिरियडमध्ये पर्चेस सेल आहे का? येस ओर नो? मला एवढं तरी आन्सर द्या. येस ओर नो? 1 एप्रिल 2016 टू 31 मार्च 2017. देयर इज नो पर्चेस सेल. ओके. पर्चेस सेल नाहीये. ज्यांना पण असं वाटतंय की 30th सप्टेंबर 2017, 2016-17 मध्ये येत आहे. तुम्ही डेट्स व्यवस्थित ऑब्झर्व्ह करत नाहीये. कॉन्सन्ट्रेशन लेव्हल फार कमी आहे. फार कमी आहे. तुम्हाला वाईट वाटेल, बट तुम्हाला मी फॅक्ट सांगतोय. कॉन्सन्ट्रेशन लेव्हल फार कमी आहे. मी 4 वेळा ओरडून सांगितलं तुम्हाला 2016-17 1 एप्रिल 2016 टू 31 मार्च 2017 असतंय. मग 30th सप्टेंबर हे 31 मार्चच्या आधी येतंय का हो? 31 मार्च नंतर येणार ना ते. नेक्स्ट इयरमध्ये आहे हे सेल. ओके. कॉन्सन्ट्रेशन तुम्ही ऑब्झर्व्ह करा. स्वतःचंच ऑब्झर्वेशन स्किल किती आहे तुमचं? ओके. किती कॉन्सन्ट्रेशन करताय तुम्ही? ओके. हां. आणि आपण काय करतो एकदम कन्व्हिनियंटली आपण ऑनलाईन क्लासला नाव ठेवतो. आणि मी तुम्हाला फॅक्ट सांगतो. लास्ट बॅच सीए फाउंडेशनचं कंप्लीट ऑनलाईन बॅच झालेलं आहे. आणि काही जण एवढं चांगलं परफॉर्म करणार आहेत, मी तुम्हाला सांगतो. त्यांनी पेपर दिलेले आहेत ऑलरेडी. कंप्लीट ऑनलाईन बॅच झालेलं आहे. आणि फार चांगला परफॉर्मन्स आहे. आणि काही जणांचा एकदम पथॅटिक परफॉर्मन्स आहे. आता ज्यांचं पथॅटिक परफॉर्मन्स आहे त्यांनी काय म्हणणार, "अरे ऑनलाईन क्लास होता त्यामुळे आम्हाला जमलं नाही, आलं नाही." रिझन्स देणारे काही रिझन्स देतात बघ. रिझन्स देणारे काय? काहीही रिझन्स देणार. ओके. आता कोरोनाचं रिझन देणार, ऑनलाईन क्लासचं रिझन देणार.
हेच झालं नव्हतं, रिव्हिजनच झालं नव्हतं. काहीतरी सांगणार. बट द फॅक्ट इज बाकीचे केले ना हो. आपण कमी पडलो ना कुठं तर मग. ऑनलाईनच केलेत सगळे. असं कोण आहे का लाईव्ह जाऊन केलंय असं? नाही. जे होतंय ते सगळ्यांसोबत झालेलं आहे. जे तुमच्यासोबत झालंय ते सगळ्यांसोबत झालंय ना. हां, मग आपलं आपण किती देतोय ते बघायचं आपण. ओके. त्याचा रिझल्ट लागल्यावर कळतंय. गौतम टेन्शन घेऊ नका बरं का. मीच सांगतो तुम्हाला आधी. टेन्शन घेऊ नका. वेळ लागतो त्याला. ऑल ओव्हर इंडिया एक्झाम असतात बरं का सीएचे. ऑल ओव्हर इंडिया एकच पेपर असतो. असं नाही महाराष्ट्रात एक, सोलापुरात एक, दिल्लीला एक असं नाही. ऑल ओव्हर इंडिया एकच पेपर असतो. चेकिंग ऑल ओव्हर इंडिया होतंय. ओके. तुमचं पेपर कुठे चेक व्हायला ते पण माहीत नसतं आपल्याला. फार म्हणजे एकदम प्रोफेशनल लेव्हलला होतं हो ते एक्झाम. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. रिझल्ट आला तर मी रिझल्ट पण सांगतो आणि सीए रिलेटेड सगळं इन्फॉर्मेशन पण सांगतो. ते वेळ आल्यानंतर. ओके. 1 एप्रिल 2016 ला आपण आलो होतो 1,80,000. 16-17 मध्ये काय नाहीये. डायरेक्टली डेप्रिसिएशन घेतोय मी. ऑन 31 मार्च 2017 नॉट 16. जर मी कुठे डेट वगैरे चुकत असेल, तुम्ही सांगायचं हां मला. येस. मला सांगा हो ते डेप्रिसिएशनचं रेट 10% होतं. किती आहे त्या 10%? तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेव्हल मला कळणार आहे. 10% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. व्हेरी गुड ऐश्वर्या कुलकर्णी. बाकीचे आन्सर द्यायचे मी पुढे जाणार नाहीये. व्हेरी गुड गोपाल, अनिकेत, भाग्यश्री, गौतमी. नो? एवढेच? चैतन्य व्हेरी गुड. ओरिजिनल कॉस्टवर 10% बनले होते. ओरिजिनल कॉस्ट इस 2,00,000. 10% ऑफ 2,20,000 20,000. ओके. आता 31 मार्चला मी शेवटच्या कॉलममध्ये, आउटर कॉलममध्ये पण 20,000 लिहितोय कारण 31 मार्चला तेवढाच डेप्रिसिएशन आहे. नाऊ नेक्स्ट. मी कलर चेंज करतोय जस्ट अ मिनिट. 1 सप्टेंबर सॉरी 1 एप्रिल 2017 ला किती येते हो? 1,80,000 मायनस 1,00,000 सॉरी 1,80,000 मायनस 20,000 1,60,000. Okay. So now year is 2017-18. Yes. Please listen to my question. Is there any purchase or sale of machinery in 2017-18? Is there any purchase or sale of machinery in 2017-18? Yes, no, don't know, do not want to answer. Yes, you can say anything. Those who have answered are saying yes, which is absolutely correct because on 30th of September 2017, this machinery was sold for 1,20,000. हे फार इम्पोर्टंट पार्ट आहे. ओके. जर तुम्ही हे पार्ट व्यवस्थित केलात, तर अल्मोस्ट तुमच्या टॉपिकमधलं ते मेथड नंबर 2 जर मी सोडलो, ओके. तेवढं अजून नवीन तुम्हाला आहे. मी नाही म्हणत नाही. बट मेजॉरिटी पार्ट रिपीटेडली हेच येणार आहे. सो बी केअरफुल अँड कॉन्सन्ट्रेट. ऑन 30th ऑफ सप्टेंबर 2017 मी मशिनरी सेल केलं 1,20,000 ला. आता सेल असताना सगळ्यात इम्पोर्टंट ज्या डेटला आपण सेल आहे 30th सप्टेंबरला सेल आहे. तोपर्यंतचं डेप्रिसिएशन घ्यायलाच पाहिजे. 1 एप्रिल 2017 ला 1,60,000 बॅलन्स आहे मशिनरीचं. 1 एप्रिल 2017 पासून 30th सप्टेंबर 2017 पर्यंत आपण काय केलेलं आहे? मशिनरी यूज केलेलं आहे. वी हॅव युज्ड दॅट मशिनरी. सो तोपर्यंतचं डेप्रिसिएशन घ्यायचंच आहे. ओके. मी इथं खाली कंटिन्यू करू का हो हे? हे बघा, हे मी काय करतो, थोडंसं इथं मला अनकम्फर्टेबल होईल. मी 2017-18 इथं खाली लिहिलं तर चालेल का? ओके, मी इथं लिहितो. म्हणजे तुम्हाला थोडंसं
व्यवस्थित कळेल. 1 एप्रिल 2017 आहे 1,60,000. ओके. हे वरूनच आलेलं आहे. येस नाऊ कॉन्सन्ट्रेट. 30th सप्टेंबरला मी सेल केलं करेक्ट आहे. बट तेव्हाचं मशिनरीचं व्हॅल्यू माझ्याकडे नाहीये. का? सर तुम्हाला असं का वाटतंय? बिकॉज मी 30th सप्टेंबरपर्यंत यूज करून मी सेल केलो. बट तेव्हाचं डेप्रिसिएशन घेतलं नाही मी. सर असं का वाटतंय तुम्हाला? लास्ट डेप्रिसिएशन वॉज कॅल्क्युलेटेड ऑन 31st ऑफ मार्च 2017. Then from 1st April to 31st, sorry, 1st April 2017 to 30th of September 2017, we have not calculated any depreciation. So first of all, आपण depreciation calculate करायचं. आपण काय करायचं? डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आणि गडबड न करता. कारण आत्तापर्यंत काय होतं? फुल इयरचं डेप्रिशिएशन होतं. फ्रॉम 1st ऑफ एप्रिल टू 31st ऑफ मार्च. कळतंय का तुम्हाला? 1 इयर दॅट इज 12 मंथचं डेप्रिशिएशन तुम्ही घेतलं. ओके. तुम्हाला माहित नाहीये बट इनडायरेक्टली तुम्ही तेच घेतलेलं आहे आणि करेक्ट होतं ते. 1st एप्रिलला तुम्ही मशिनरी पर्चेस केलात 2015. 31st मार्च 2016ला तुम्ही 20,000 डेप्रिशिएशन घेतलं. हे 1 इयरचं झालेलं आहे. ओके. कारण तुम्ही 1 इयर यूज केलात आणि 1 इयरचं डेप्रिशिएशन घेतलात. बट नाऊ 1st एप्रिल पासून 30th सप्टेंबर कॅल्क्युलेट करा आणि मला मंथ्स सांगा किती होतात. फ्रॉम 1st एप्रिल 2017 टू 30th सप्टेंबर 2017 किती मंथ्स होतात बघा. कॅल्क्युलेट करा. एप्रिल, मे, जून असं आय होप सगळ्यांना येतात मंथ्स. हाऊ मेनी मंथ्स? एक जण म्हणतंय मी आन्सर सांगत नाही. बाकीच्यांनी पण सांगायचंय. फ्रॉम 1st ऑफ एप्रिल टू 30th सप्टेंबर. काही जण 5 मंथ्स म्हणतायत, काही जण 6 मंथ्स म्हणतायत. आपण कॅल्क्युलेट करू. ओके. असं मला इश्यू नाहीये काय प्रॉब्लेम. येस. एप्रिल, मे, जून हां, ज्यांनी पण आन्सर चुकलेत त्यांनी इथे कॅल्क्युलेट करा. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 30th आहे. म्हणजे सप्टेंबर मला कंप्लीट घ्यावं लागेल. आता कॅल्क्युलेट करा. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. मी काय रॉंग लिहिलं असेल तर मला सांगा. 1, 2, 3, 4, 5, 6. मला 6 मंथ्स वाटतात. तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी 5 आन्सर दिले. काय चुकलो का मी? हां, मला सांगायचंय. आय एम वेटिंग फॉर यू. हां, तुम्ही कुठलं एप्रिल मिस केलात का सप्टेंबर मिस केलात? काय मिस करताय तुम्ही? 30th सप्टेंबर म्हणजे कंप्लीट सप्टेंबर आहे ना हो. ते घ्यावं लागेल ना मला सप्टेंबर. ओके. सप्टेंबरला मिस करू नका प्लीज. कारण 30th आहे. डेट बघायचा प्रत्येक वेळेस सांगत नाहीये हे. हे कॉमन सेन्स आहे. हे काही रूल नाहीये. जानेवारी टू डिसेंबर तुम्हाला यायला पाहिजे आणि डेट बघून कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट डेप्रिशिएशन फॉर 6 मंथ्स. सर कसं कॅल्क्युलेट करायचं? हे 10% पर एनम आहे. धिस इस फॉर 12 मंथ्स, फॉर 1 इयर. फॉर 6 मंथ्स कॅल्क्युलेट करायचं. तेवढं काही टफ नाहीये. तुम्ही ट्राय करा. कोणाला येतंय बघू. 10% पर एनम आहे ऑन ओरिजिनल कॉस्ट. बट मला फॉर 6 मंथ्स पाहिजे. ओके. 10% इस फॉर 12 मंथ्स. व्हेरी गुड गोपाल. ज्यांचं मॅथ्स आहे त्यांनी तर स्पेसिफिकली तुम्ही आन्सर द्यायला पाहिजे आणि करेक्ट आन्सर एक्स्पेक्टेड आहे. ज्यांचं मॅथ्स आहे त्यांच्याकडून. 10% कॅल्क्युलेट करा. दॅट इस फॉर 12 मंथ्स आणि 6 मंथ्ससाठी किती आहे हे सांगा. अनिकेत, यू आर डूइंग ब्लंडर्स हां. असं चालणार नाहीये. 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट आहे. तुम्ही काय घेताय चेक करा. ऐश्वर्या, तुम्ही पण सेम मिस्टेक केलेलं आहे होम पार्किंग. 10% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट आहे. ओरिजिनल कॉस्ट. देयर इस डिफरन्स बिटवीन ओरिजिनल कॉस्ट एंड 1,60,000.
येस. आन्सर्स डिफरंट आलेले आहेत. वेगवेगळे आन्सर्स आलेले आहेत. मी एकदा ट्राय करतो. 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट 20,000 आहे. हे तुम्ही ॲग्री करता का मला सांगा? लिहू नका. डू नॉट राइट. 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट 20,000 आहे हे ॲग्री करता का तुम्ही? आधी ते बघा. हां, इथंच काही जण चुकलेत. 10% हे 1,60,000 चे घेतलेत. कोण सांगितले? त्यांनाच माहिती. क्वेशन चेंज झालेलं नाहीये. क्वेशन चेंज झालेलं नाहीये. तेच कंटिन्यू आहे. 10% ऑन ओरिजिनल कॉस्टच आहे. 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट 2,00,000 चे 10% 20,000च येतात. धिस इज फॉर 12 मंथ्स. धिस इज फॉर 12 मंथ्स. वी नीड डेप्रिसिएशन फॉर 6 मंथ्स. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतंय का हो? क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला येतंय हे? मॅथ्समध्ये झालंय का हो मॅथ्सवाले? मॅथ्समध्ये हे झालंय का? 11thच्या मॅथ्समध्ये झालंय का? आधी झालेलं आहे माहिती स्कूलमध्ये. 11thच्या मॅथ्समध्ये झालंय का? क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे आलंय का? सगळ्यांचं थोडंसं मेथड वेगळं असतंय, आन्सर शेवटी सेमच येतंय. झालंय का? ओके, ग्रेट. मग सगळ्यांनी करायचंय. हां, मी जसं सांगतो तसं सांगितलेत का बघा. ओके. कारण सगळ्यांचं थोडंसं मेथड डिफरंट असतंय. हे असं सांगितले असतील मे बी तुम्हाला. हे तर एक्स डिसाईड करा. हे सोप्पं आहे हां, डिव्हाईड बाय हे बघा 12 मंथ्ससाठी एवढं, 6 मंथ्ससाठी किती? हाल्फ केलं तर आन्सर येतंय मला माहीत आहे. मी ते म्हणत नाही. मेथड ऑफ कॅल्क्युलेशन असंच आहे का बघा. हे एक्स समजून तुम्ही काय करता, हे 20,000 मी इथंच ठेवतो. हे 6 इथं वर जाणार. ओके. इंटू 6 डिव्हाइड बाय 12. हे असंच शिकवलेलं आहे का? मेथड म्हणतोय मेथड. मॅथ्सवाले स्पेसिफिकली. कारण मला मेथड चेंज करायचं नाहीये तुमचं. ओह! मॅथ्सला हां, मॅथ्सला तुम्ही झोपत नाही ना लेक्चरला? हां. आय होप तुम्ही असंच केलेलं आहे. मग मला एक कॅल्क्युलेशन सांगता का? एक्स म्हणजे हे 6 मंथचा अमाउंट येणार आहे. एक्स मीन्स हे 6 मंथचं अमाउंट येणार आहे. आय होप हे सगळ्यांना येतं हां. 20,000 इंटू 6/12 म्हणजेच काय होणार 20,000 इंटू 1/2 होणार. ओह! हे कळतंय ना 6 1 जा 6, 6 2 जा 12. त्यानंतर हे कळतंय ना बघा कॅल्क्युलेशन 2 1 जा 2 परत हे 0 हे कळतंय का नाही? हे इथं कॅल्क्युलेशन बघा. हां, म्हणजे तुमचं मॅथ्सचं लेव्हल मला कळेल. ज्यांचं मॅथ्स नाहीये त्यांनी पण. हे कळालं का तुम्हाला? चेक करायचंय. 12 मंथसाठी 20,000 अँड मग 6 मंथसाठी किती? क्वेशन मार्क आहे. ओके. मग 12/6 इज इक्वॉल टू 20,000 डिव्हाइडेड बाय एक्स समजलो मी या अमाउंटला. ओके. एक्स इथं गेलं हे. हे समजतंय ना तुम्हाला? हे इथं वर जात असतंय. ओके. एक्स इज इक्वॉल टू हे 20,000 इथंच आहे. मग हे इथं जाताना बघा 12/6 आहे. इथं जाताना काय होतंय हे 6 वर जात असतंय. इंटू 6 डिव्हाइड बाय 12 होत असतंय. हां, हे का होतंय असं मला विचारू नका. दॅट इज मॅथ्स. ओके. मी मॅथ्स क्लास घेत नाहीये इथं. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन हे 10thच्या आधी पण झालेलं आहे. ओके. करेक्ट आहे ना? क्रॉस मल्टिप्लिकेशन स्कूलमध्ये पण झालेलं आहे. स्कूलमध्ये झालेलं आहे. ज्यांना आठवत नाही त्यांच्यासाठी मी आठवण करून देतो. स्कूलमध्ये मॅथ्समध्ये झालेलं आहे. मे बी तुम्ही कॉन्सन्ट्रेट तिथं पण केला नाही. तुम्हाला वाटलं असेल, अरे स्कूलमध्ये लागत असेल, नंतर काय लागत नाही. परत आता इथं आलं. ओके. ज्यांना हे लिहून घ्यायचंय वेगळीकडे लिहून घ्या. इथं मध्येच लिहू नका वर्किंगमध्ये. सर किती स्लो कॅल्क्युलेशन करता सर तुम्ही, किती स्लो सांगता, असं काही जणांना वाटत असेल. बट मी तुम्हाला फॅक्ट सांगतो, कॅल्क्युलेशन्समध्ये जर तुम्ही ब्लंडर्स केलात, मला फार प्रॉब्लेम येतंय. कारण वर्किंगच चुकलं. सोल्युशन करून उपयोगच नाही तुम्हाला खरं सांगतो. ते मशिनरी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट. ज्यांनी वर्किंग चुकतं ना, ते गेलंच म्हणायचं. डेप्रिसिएशनमध्ये सगळ्यात जास्त इम्पोर्टंट वर्किंग आहे. ओके. आय होप त्यांनी ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घेतलेलं आहे. हे कंपल्सरी नाहीये लिहायचं. ओके. तुमचं अंडरस्टँडिंग लेव्हल बघा आणि त्याप्रमाणे लिहून घ्या. बट प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला. आता जर तुम्ही लिहून घेतला नाहीत आणि नंतर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन येत नाही म्हणलात, तर प्रॉब्लेम आहे.
ओके. तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन येणं एक्सपेक्टेड आहे. ओके. बेसिक मॅथ्स आहे ते. येस. आय होप सगळ्यांचं कंप्लीट झालंय. आता हे काय काढलो आपण 10,000? हे सगळं कॅल्क्युलेट करण्यामध्ये तेच विचारलं हो मी. हे काय आहे 10,000? येस प्लीज 10,000 काय? 6 मंथसाठी. काय 6 मंथसाठी काय काढलो आपण हे? काय काढलो हे 6 मंथसाठी कळालं हां. 10,000 6 मंथसाठी. डेप्रिशिएशन. ओहो! थँक यू हां. हां, म्हणजे सगळे जागे आहेत हो. मी चेक करत होतो. मला वाटलं टॉपिक काय चालू आहे, काय चाललंय, काय माहीतच नाही तुम्हाला. बट तसं काही नाहीये. गुड हां, गुड. व्हेरी गुड. 10,000. आता काय होतं सांगतो. तुम्ही सेल्फ स्टडी करताना ना, फार म्हणजे तुम्ही आता आफ्टर 1 मंथवर कधी एक्झाम होणार तुमची मला माहीत नाही. बट तेव्हा तुम्ही एक्झामचं स्टडी करताना ना, तुम्ही एक हे झालेलं असते तुम्हाला सवय. ओरिजिनल कॉस्ट मेथडमध्ये ना, डेप्रिशिएशनचा अमाउंट सेम येत जात आहे. कारण ओरिजिनल कॉस्टवर आहे. पर्सेंटेज सेम असतंय. मग प्रत्येक वेळेस सेम येत जात आहे. 20,000, 20,000 आलंय. इथं 10,000 इथं सर चुकले. अनुप सर रॉंग शिकवलेले आहेत, चुकलेले आहेत. असं वाटतंय. ओके. आफ्टर 1 मंथचं सांगतोय मी तुम्हाला. मग तेव्हा तुम्ही स्वतःला काय सांगायचं, इथं 30th सप्टेंबर आहे हे मी बघितलं का बघायचं. म्हणजे स्वतः तुम्ही. ओके. फॉर 6 मंथ्स घेतलेलं आहे. आणि जर तसं वाटत असेल, की आम्ही विसरणार, तर इथं पेन्सिलनी लिहून ठेवा कुठेतरी. 6 मंथ्स म्हणून. पेन्सिलनी लिहून ठेवा, पेन्सिलनी. ओके. सोल्युशनचं पार्ट नाहीये ते. ओके. येस, आय होप तुम्ही लिहिलेलं असेल, तर मी आता काय करतो, रफ करतो. आता बघा हो, इम्पोर्टंट आहे. 30th सप्टेंबरला आपण मशिनरी सेल करतोय. मग तोपर्यंतच तर आम्ही काय केलं, डेप्रिशिएशन घेतलं. जस्ट अ मिनिट. माझ्याकडे स्केल नाहीये. थोडंसं मला वेळ लागेल. येस. आता कॉन्सन्ट्रेट करा, इम्पोर्टंट पार्ट आहे. हे जे डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन मीन्स रिडक्शन इन व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट और डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. मग हे लेस करायचं. 1,60,000 मधून 10,000 मी डेप्रिसिएशन लेस केलं, तर ऑन 30th ऑफ सप्टेंबर 2017 1,50,000 इज माय बुक व्हॅल्यू. म्हणजे माझ्या बुक्समध्ये व्हॅल्यू काय 30th सप्टेंबरला त्या मशिनरीचं व्हॅल्यू 1,50,000 आहे. असं बुक व्हॅल्यू लिहायचं बी-व्ही. ओके. आधी लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. डू नॉट राइट प्लीज. आय एम रिक्वेस्टिंग यू. बुक व्हॅल्यू लिहायचं ह्याला 1,50,000. म्हणजे ॲक्चुअलमध्ये आपल्या बुक्समध्ये किंवा आपल्या अकाउंट्समध्ये ही मशिनरी 30th सप्टेंबरला 1,50,000 ला आहे. 1,50,000 ला. मग आता बघायचं त्याच दिवशी आपण विकलो. कितीला विकलो? ॲक्चुअली नॉर्मली जर विकायचं म्हणलं, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. मिनिमम 1,50,000 ला विकायला पाहिजे होतं. आपण कितीला सेल केलो? वी हॅव सोल्ड थिस मशिनरी फॉर रुपीज हाऊ मच? 1,20,000. 1,20,000 ला आपण काय केलो? सेल केलो. दॅट मीन्स सेल व्हॅल्यू इस 1,20,000. आता थोडंसं कॉमन सेन्स यूज करू ना. कॉमन सेन्स. हे एस-पी लिहितो मी. सेलिंग प्राइस. ओके. जस्ट अ मिनिट. एस-पी मीन्स सेलिंग प्राइस हां. एस-पी मीन्स सेलिंग प्राइस. इथं मी काय करतो, लाँग फॉर्म पण लिहितो. हे लाँग फॉर्म लिहायचं नसतं शक्यतो. ओके. फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून मी लिहितोय. लाँग फॉर्म लिहायचं नसतं प्रत्येक वेळेस. हे लक्षात ठेवा. ओके. आता कॉमन सेन्स यूज करून मला सांगायचंय. मी म्हणलो बुक व्हॅल्यू म्हणजे त्या दिवशी अकाउंट्समध्ये आपल्या बुक्समध्ये 1,50,000 हे व्हॅल्यू आहे मशिनरीचं. ओके. आणि आपण विकलो, आपण सेल केलो 1,20,000 ला. आपल्याला प्रॉफिट झालंय का लॉस? ओके. कॉमन सेन्स फार गरजेचं आहे. 1,50,000 आता एक सेंटन्स बघा किती सोपं जातंय तुम्हाला. 1,50,000 चं मशिनरी
आपण 1,20,000 ला सेल केलं असं मिनिंग होतंय. त्या दिवशी त्या डेला ज्या दिवशी आपण सेल केलं 30th सप्टेंबरला, त्या दिवशी 1,50,000 व्हॅल्युएशन होतं मशिनरीचं. आपल्या बुक्समध्ये व्हॅल्यू आहे. म्हणजे 1,50,000 चं मशिनरी 1,20,000 ला मी सेल केलं. तर प्रॉफिट आहे का लॉस आहे? काही जण घाबरतायत आन्सर द्यायला. काही जण घाबरतायत आन्सर द्यायला. असं घाबरू नका. मी मारत नाही. तुम्ही आन्सर तरी द्या. तुम्ही आन्सर तरी द्या. प्रॉफिट झालंय का लॉस? जर तुम्हाला कळत नसेल तर सिंपल एक्झाम्पल देतो मी. तुम्ही एक पेन ₹15 ला घेतलात. ओके. पर्चेस केलात. तुम्ही पेन घेतलात ₹15 ला आणि ते मित्राला, फ्रेंडला सेल केला ₹12 ला. मग तुम्हाला प्रॉफिट झालंय का लॉस? प्रॉफिट म्हणजे फायदा असतंय. लॉस म्हणजे नुकसान असतंय. दोज हू डोंट नो अबाउट द प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट म्हणजे तुम्हाला फायदा झालं. लॉस म्हणजे नुकसान झालं. 15 ला तुम्ही पेन घेतलात आणि 12 ला तुम्ही ते सेल केलात. आय होप तुम्हाला समजतंय, की लॉस झालेलं आहे. ओके. प्रॉफिट केव्हा होणार आहे? ₹15 चं पेन मी जेव्हा मोर दॅन 15 अबोव्ह 15 ला मी सेल करतो, तेव्हा प्रॉफिट होतंय. ओके. धिस इज कॉमन सेन्स आणि जर माहीत नसेल तर आता मी सांगत आहे. 1,50,000 चं मशिनरी होतं. बुक व्हॅल्यू त्यासाठीच काढलो ना आपण त्या दिवशीचं. डेप्रिशिएशन त्या दिवशीपर्यंतचं लेस केलं. त्या दिवशीचं बुक व्हॅल्यू काढलो. म्हणजे 1,50,000 बुक व्हॅल्यू आहे. मिनिमम एवढ्याला सेल करायला पाहिजे होतं. नो प्रॉफिट, नो लॉससाठी. बट आपण 1,20,000 ला सेल केलो. म्हणजे कमीला सेल केलेलं आहे आपण. हे जे डिफरन्स आहे, डिफरन्स किती आहे सांगा हो? लॉस किती येतंय? लॉस लॉस इस रुपीज 30,000. लॉस इस रुपीज 30,000. येस. लॉस 30,000. आता लिहून घ्यायचंय आणि आधी मला समजलंय का सांगा? नंतर लिहून घ्या. हॅव यू अंडरस्टूड धिस? 50%, 60%, 70% जरी समजलं असेल तरी फर्स्ट टाईमसाठी फार चांगलं आहे सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये. ओके. बिकॉज हे सारखं-सारखं येणार आहे, रिपीटेडली येतंय. तुम्हाला प्रॅक्टिसचा प्रॉब्लेम नाहीये. प्रॅक्टिस तुमचं होऊन जाईल, बट आता कळालंय का? व्हेरी गुड. आता लिहून घ्या. लिहून घ्यायचंय आणि सगळ्यात इम्पोर्टंट ऐका हो, ऐका. हे 30th सप्टेंबरचं डेप्रिशिएशन आहे. इथे लास्ट कॉलममध्ये येणार आहे का हे? नो. आपण लास्ट कॉलममध्ये ओन्ली 31st मार्चचं घेतो. लक्षात घ्या. टायटल बघा त्या कॉलमचं. टोटल डेप्रिसिएशन ॲज ऑन 31st मार्च. म्हणजे ॲक्चुअली ॲज ॲट म्हणजे तेव्हाच घ्यायचंय मला. 31st मार्चचं. तोपर्यंतचं घ्यायचं नाहीये. ॲक्चुअल मीनिंग तोपर्यंत होतंय 31st मार्च पर्यंतचं. बट तसं घ्यायचं नाही. मला ओन्ली 31st मार्चचं पाहिजे. इथं लास्ट कॉलममध्ये. मग सर हे 10,000 आपण अकाउंटिंगमध्ये घेणार नाही का? ह्याच्यामध्ये सर लेजर अकाउंटमध्ये? तसं कधी म्हणलो मी? म्हणलेलं नाहीये मी तसं. वर्किंगमध्ये लास्ट कॉलममध्ये घ्यायचं नाही. वर्किंगमध्ये लास्ट कॉलममध्ये ओन्ली 31st मार्चचंच येणार. ओके. असंच सवय ठेवायचं हे चांगलं आहे तुमच्यासाठी. नंतर कळतंय ते. ओके. सो प्लीज राईट डाउन. लास्ट कॉलममध्ये काय लिहू नका डेप्रिशिएशन वगैरे. नाहीतर म्हणणार सर विसरले आम्ही लिहितो. तसं नाहीये. बुक व्हॅल्यू आणि सेलिंग प्राइसचं पण ते लाँग फॉर्म पण लिहून ठेवा. फर्स्ट प्रॉब्लेम आहे. नंतर तुम्ही विसरलात तर सोपं जातंय बघायला म्हणजे. तुम्ही फर्स्ट प्रॉब्लेम काढून बघू शकता. लाँग फॉर्म वगैरे.
Yes, please write it down. सर मग याचं अकाउंटिंग कसं करणार सर? लेजरमध्ये एंट्रीज कसं करणार तुम्ही? सेल केलेल्या ट्रान्झॅक्शनचं? असं काही जणांना वाटत असेल. मी आहे, टेन्शन घेऊ नका. ओके. मी आहे. मी घेणार आहे ते. येस. सोल्युशन स्टार्ट करा. अजून आपण वर्किंगमध्येच आहे हां. आपण सोल्युशन स्टार्ट केलं नाही. म्हणजे ॲक्चुअलमध्ये हे वर्किंग आहे. त्याने विचारलेलं जे आहे ना, ते स्टार्टच झालेलं नाही अजून. दे हॅव स्पेसिफिकली आस्क्ड अस अबाउट मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट फॉर 3 इयर्स. आपण प्रिपेअर केलो का? केलेलंच नाहीये. मग करायचं का? आपण मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट करायचं? येस. रुलिंग करणार का हो तुम्ही? रुलिंग करा. येस. फॉर मशिनरी अकाउंट वी नीड ॲट लीस्ट 20 लाईन्स, 15 to 20 लाईन्स. और 1 पेज सोडलं तरी चालेल. 1 पेज सोडलं तरी चालेल. काही इश्यू नाहीये. सुरुवातीला काही प्रॉब्लेम 1 पेज सोडलं तरी चालेल मशिनरी अकाउंटला. ओके. कारण शेवटी काही लाईन्सच राहतात. मग ते डेप्रिशिएशन अकाउंट अर्धं या पेजवर, हाल्फ नेक्स्ट पेजवर जाते त्यामुळे. ओके. इन द बुक्स ऑफ प्रिपेअर करायचं इन द बुक्स ऑफ काय हो? नाव काय दिलेलं आहे? मेसर्स एक्स अँड वाय. हे फर्म आहे हां. मेसर्स म्हणजे काय? फर्म आहे. दोघं पार्टनर आहेत. मशिनरी अकाउंट. रुलिंग येतंय का तुम्हाला सगळ्यांना आता लेजरचं? ते जाऊ दे. मला सगळ्यांनीच सांगा, लेजरचं रिव्हिजन तुम्ही केलात का? लेजर टॉपिकचं रिव्हिजन झालंय? ऑर नो? लेजर टॉपिकचं रिव्हिजन झालंय का? येस झालंय ना? आय होप झालेलं आहे. ओके. रुलिंग करा. बी क्विक. आणि अजून एक मला टेस्टचं एक सांगायचं आहे. मला शेवटी आठवण करा. ओके. लेक्चर एंड करताना. नेक्स्ट टेस्ट जी आहे, त्याच्याबद्दल मला सांगायचं आहे. तुम्ही प्लीज आठवण करा. ओके. कशावर टेस्ट आहे, कसं घेणार वगैरे. केलात का हो रुलिंग? मेकअप करायचं नाहीये. रुलिंग रुलिंग एंड मेकअप ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके. आपण स्केल एंड पेन्सिल यूज करून असं रुलिंग करत असतो बघा. डेट कॉलम, पर्टिक्युलर, जेएफ असं करत असतो आपण. ओके. धिस इज रुलिंग. काही जण मेकअप करत बसतात ह्याला. ते डार्क करायचं, डबल लाईन घेऊ सेंटरला, असं वगैरे कॉलेजमध्ये सांगितलेले असतात काही जण. सेंटरला डबल लाईन वगैरे. काही गरजेचं नाहीये तुम्हाला सांगतो. मी सीए झालो, मी एकदा पण डबल लाईन घेतलो नाही सेंटर. ज्यांना मी काय बोलतोय हे कळत नाही ना, त्यांना मी सांगतोय बघा. हे डेबिट साइड आहे, करेक्ट आहे आणि हे क्रेडिट साइड आहे. ते डी-आर-सी-आर तर लिहायलाच पाहिजे. हे सेंटर आहे बघा, डेट पर्टिक्युलर जेएफ रुपीज. काही जण इथं जस्ट 2 लाईन घेतात. असं आहे बघा. हे मला आता स्केल नाहीये, अवघड झालंय. कळालं का मला काय म्हणायचंय? झूम करून बघा तुम्हाला दिसतंय. काही गरजेचं नाहीये तुम्हाला सांगतो. मी सीए झालो, बट आधी एकदा पण मी असं केलं नाही माझ्या लाईफमध्ये. ओके. ओके. आता तुम्हाला दाखवण्यासाठीच केलं फक्त. काही गरजेचं नाहीये. तुम्हाला सांगतो नंतर-नंतर तर ना तुम्ही म्हणजे सीए कोर्समध्ये आलात ना. एक्सक्यूज. येस. सीए कोर्समध्ये तुम्ही आलात ना, तुम्हाला ॲक्चुअलमध्ये अकाउंट्स कळतंय आणि रुलिंग किती इररिलेव्हंट आहे. म्हणजे एक्झाममध्ये वेळच नसते रुलिंगसाठी सीए एक्झाममध्ये.
लिटरली वेळ नसते. टाईमच नसते काही जणांकडे. रुलिंगसाठीच वेळ नसते. आता मे बी 11thला पण तुमचं तसंच होईल जर तुम्ही टेस्ट देत नसेल तर. ज्याने आता घरी बसून टेस्ट देत आहेत ना, त्या वेळेमध्ये तुम्ही जर देत असेल, तर ते बरं आहे. अदरवाईज तुम्ही जर टाईम पिरियड न लावता मिनिमम 2 तास, 3 तास मी टेस्टच लिहीत बसतो. असं ज्यांनी करतायत ना, त्यांना वेळ पुरतच नाही अकाउंट्समध्ये. 11th-12th ला पुरत नाही. पण 11th-12th ला कव्हर करतात ते. टेस्ट वगैरे घेतो ना आपण, त्याच्यामध्ये कव्हर होतंय. सीएच्या एक्झाममध्ये एवढे लेंदी पेपर असतात, की रुलिंगला महत्त्वच देत नाहीत कोण तिथं. ओके. म्हणजे रुलिंग असतं, नाही असं नाहीये. बट नॉर्मली लेंदी पेपर येतात आणि वेळ आपल्याला कमी असतो. येस, रुलिंग झालंय का? मी त्यामुळे टाईमपास करत होतो. तुम्ही रुलिंग करताय म्हणून. रुलिंग झालंय का? हॅव यू कंप्लीटेड युअर रुलिंग? येस, नो, रेज युअर हँड. काहीतरी, काहीतरी करा. काहीही करा, पण करा काहीतरी. झोपण्यापेक्षा ते बरं असतंय. तुम्हाला सांगतो ज्यांनी पण आन्सर देतात ना, त्यांनी फार पुढे जाणार आहेत. सर आन्सर न देणारे, त्यांचं मी सांगू शकत नाही. ओके. शेवटी त्यांच्यावर आहे. त्यांनी कधी ॲटिट्यूड त्यांचं चेंज करतील, त्याच्यावर डिपेंडंट आहेत ते. ओके. सो वर्किंग बघून मी आन्सर करणार आहे. ओके. धिस इस माय वर्किंग. आय होप तुमच्याकडे पण वर्किंग आहे. ओके. येस. 1 एप्रिल 2015 ला आपण 2 लॅखचं मशिनरी पर्चेस केलेलं आहे. आय होप सगळ्यांना क्वेशन अजून पण आठवण आहे, माहीत आहे. ओके. येस, 1 एप्रिल 2015 ला मी मशिनरी पर्चेस केलो. मशिनरी कम्स इंटू द बिझनेस. मशिनरी इज रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन. सो मशिनरी अकाउंट डेबिट. 2 आपण काय केलेलं आहे, नॉर्मली आपण कॅश देतो किंवा चेक देतो. आता एवढा मोठा अमाउंट आहे, मी कॅश कशाला देऊ म्हणून मी चेक दिलो समजा. देन बँक बॅलन्स कमी होणार. बँक बॅलन्स कमी झाला तर आपण काय करतो? बँक अकाउंटला क्रेडिट. So entry will be machinery account debit to bank account. So go to machinery account debit side. Write down date 1st April. इथं डेट असंच लिहायचं 1st April 2015 to डेबिटला 2 लिहितो आपण to bank account. How much? 2 lakh. Have you understood this? आता हे बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय मशिनरी पण जातंय. बट विचारलेत का ते? मग करायचं नाही. विचारले नाहीत ना, मग करायचंच नाही. बँक अकाउंट विचारलेत का? नाही. सर तुम्हाला कसं कळालं? मी क्वेशन रीड केलेलं आहे. मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट फॉर 3 इयर्स. असं स्पेसिफिक क्वेशन आहे. कॉम्प्लिकेट करायचं नाही आपण स्वतः. एक्स्ट्रा सोल्युशन करायचं नाही. जेवढं विचारलं तेवढं. ते जे-एफचं कॉलम लहान केलं तर चालतंय. स्मॉल कॉलम चालतंय जे-एफला. काय लिहायचं नसतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट. मी आता सध्या मशिनरी अकाउंटच करतोय. डेप्रिशिएशन अकाउंट करत नाहीये हां. येस, नेक्स्ट. 2015-16 ला काय हो? पर्चेस सेल आहे का? नाही. डायरेक्ट 31 मार्चला डेप्रिसिएशन आहे. लास्ट कॉलम बघा 31 मार्चचं डेप्रिसिएशन 20,000 आहे. येस सर, त्या अमाउंट तर करेक्ट आहे सर. बट एंट्री काय येते सर? डेप्रिशिएशनचं एंट्री मी परत एकदा आठवण करून देतोय तुम्हाला. डेप्रिशिएशन मीन्स टू डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ एसेट. एसेटचं व्हॅल्यू आपण कमी करत गेलो बघा तुम्ही. 2 लाखचं होतं, लेस 20,000 केलो, परत लेस 20,000 असं. ओके. मग हे कमी करत गेलो. त्यालाच आपण डेप्रिशिएशन म्हणतो. मग हे काय हो, ॲसेटचं व्हॅल्यू डिक्रीज होतंय इथं, रिड्यूस होतंय. ही लॉस आहे. त्यामुळे आपण डेप्रिशिएशन अकाउंटला डेबिट करतो. लॉस असल्यामुळे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि ॲसेटचं व्हॅल्यू कमी झालं. ॲसेट अँड मशिनरी हे एकच आहे ॲसेटच आहे मशिनरी. त्याचं व्हॅल्यू कमी केलं आपण. त्याला कुठलं बॅलन्स असतं हो? मशिनरीला डेबिट बॅलन्स असतंय. हे ॲसेट आहे. मशीनला बघा म्हणून डेबिट केलो आपण ॲसेट पर्चेस केल्यानंतर. त्याला डेबिट बॅलन्स असतंय. मग आता त्याला काय केलेलं आपण? कमी केलो व्हॅल्यू डेप्रिशिएशन म्हणजे. मग त्याला काय करायचं? कमी करण्यासाठी क्रेडिट करायचं. हे बघा हे सेंटेन्स काही इम्पोर्टंट आहेत हां. मी जर कधी म्हणत असेल हा डेबिट बॅलन्स असतंय. कमी करण्यासाठी क्रेडिट करा. तर फार सोपं आहे. कसं लक्षात ठेवायचं? काहीतरी वाढवायचं असेल, हे बघा तुमच्याकडे पैसे आहेत. वाढवायचे असेल तर मी पैसे देणार ना हो. कमी करायचं असेल तर मी पैसे घेणार. तसंच आहे. डेबिट तुमच्याकडे आहे. मला डेबिटच वाढवायचंय. मी डेबिटच देणार. मला कमी करायचंय. मी क्रेडिट करणार. फार सिंपल आहे. समजा क्रेडिट बॅलन्स असतं. एका अकाउंटला क्रेडिट बॅलन्स असतंय. जसं लायबिलिटीला. लायबिलिटीजला क्रेडिट बॅलन्स असतंय. जे पण पेएबल अमाउंट असतात त्याला. समजा मला ते वाढवायचंय.
मग आता क्रेडिट बॅलन्स असते, मला वाढवायचंच आहे, तर मी क्रेडिट करणार. जे आहे ते दिल्यानंतर वाढत असतंय. आता मला कमी करायचं समजा, मी काय करणार? डेबिट करणार. ओके. म्हणजे जे बॅलन्स असतंय ना, तेच द्यायचं वाढवायचं असेल तर. आणि कमी करायचं असेल तर रिव्हर्स. ओके. हे हळू-हळू अंडरस्टँडिंग वाढते हां. असं अचानक येत नसतंय. रेग्युलॅरिटी त्यामुळे इम्पोर्टंट आहे. काही जण आज लेक्चरमध्ये नाही आहेत. ओके. आय डोंट नो म्हणजे डेप्रिशिएशन त्यांना येतंय असं त्यांना जर वाटत असेल, तर मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ब्लंडर्स करताय. ओके. लाईफमध्ये ब्लंडर्स करू नका. म्हणजे कसं असतं 11th एन्जॉय करा, मी नाही म्हणत नाही. बट हे टॉपिक्स कसं आहे, डेप्रिशिएशन सीए फाउंडेशनच्या सिलेबसमध्ये कधी-कधी 10 मार्क्सचं क्वेश्चन येतं. ओके. हां, ज्यांना विश्वास नाही त्यांनी सांगा, मी पेपर लगेच दाखवतो. 10 मार्क्सचं क्वेश्चन येतं डेप्रिशिएशनवर. 11th टाइपचे पण क्वेश्चन येतात. 11thला जे सिलेबसमध्ये आहे बघा, ते सोडून पण आहे थोडंसं सिलेबसमध्ये सीए फाउंडेशनला. बट 11thच्या सिलेबसवर पण क्वेश्चन येतात. सीए फाउंडेशनला 10 मार्क्स. इमॅजिन करू शकत नाही तुम्ही तिथं किती मॅटर करतात. ते तेव्हा कळतंय. आता मी किती पण ओरडून सांगितलं तर कळत नाही. ओके. सो कुठल्याही टॉपिकला तुम्ही कमी इम्पोर्टन्स समजू नका. ओके. एंट्री विल बी डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंटला काय केलं मला सांगा? समजा एंट्री आपण केलो. मी इथं लिहून दाखवतो वाटल्यास. काही जणांना पोस्टिंग कळत नव्हतं काल. मला सांगायचं आहे डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. या एंट्रीमध्ये मशिनरी अकाउंटला काय केलं? मशिनरी अकाउंटला काय केलं? तुम्ही सांगायचंय. वी हॅव क्रेडिटेड मशिनरी अकाउंट. सर मशिनरीचंच काय विचारताय तुम्ही? डेप्रिशिएशन का विचारत नाहीये? कारण मी मशिनरी अकाउंट प्रिपेअर करतो. ओके. वी विल क्रेडिट मशिनरी अकाउंट. ओके. मग क्रेडिटला जायचं. क्रेडिटला आधी डेट लिहायचं 31 मार्च 2016. आपण क्रेडिटला बाय लिहितो, बाय. हे बघा, या एंट्रीमध्ये मशिनरी अकाउंट सोडून काय हो? डेप्रिशिएशन आहे. बाय डेप्रिशिएशन. मशिनरीच्या क्रेडिटला बाय मशिनरी नसते हां. ओके. 20,000 बाय डेप्रिशिएशन अकाउंट 20,000 एवढं झालं. तर 2015-16 माझं कंप्लीट झालेलं आहे. आता काय करायचं? बॅलन्सिंग करायचं. येस, बॅलन्सिंग सांगा हो मला किती येतंय? बॅलन्स कॅरीड डाउन कारण क्लोजिंग आहे हे 1,80,000 ओके. बोथ साइड टोटल इज 2,00,000. हां, हे कॅरीड डाउन, ब्रॉट डाउन घेतो मी. लिहून घ्यायचा. डू नॉट वेट फॉर मी. इथपर्यंत तरी लिहून घ्या. हे ब्रॉट डाउन केलं मी. फर्स्ट इयर माझं कंप्लीट झालेलं आहे. येस. हॅव यू कंप्लीटेड टिल हिअर? येस. कंप्लीट झाल्यानंतर येस, डन काहीतरी मला सांगायचं आहे हो. येस, व्हेरी गुड. सो दिस इज फर्स्ट इयर हां. 2015-16 आपण कंप्लीट केलेलं आहे. ओके. 2016-17 आणि 2017-18 राहिलेलं आहे. अँड देन डेप्रिसिएशन अकाउंट पण राहिलेलं आहे. ओके. सो टेन्शन घेऊ नका. आपण कव्हर करू. ओके. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय.
This is it for today.